मुक्या जनावराच्या डोळ्यातील अश्रू बघून त्याचे दुःख ओळखणाऱ्या त्या नजरेत देव आहे. एक एक कण वेचून वारुळ बांधणाऱ्या त्या मुंगीच्या कष्टात देव आहे. मध गोळा करून विशाल असं पोळं बनवणाऱ्या त्या माशीच्या कष्टात देव आहे. आपल्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवणाऱ्या त्या आईच्या हातात देव आहे. चूक झाल्यावर रागाने हात उगारणाऱ्या त्या वडिलांच्या चपराकीत देव आहे. आपले विश्व सोडून नवऱ्याच्या घरी येणाऱ्या तिच्या समर्पणात देव आहे. सूर्यासारखे अब्जावधी तारे नष्ट करणाऱ्या आणि निर्माण करणाऱ्या शक्तीत देव आहे. भुकेलेल्या माणसाला अन्न देणाऱ्या त्या माणसात देव आहे. गाईचे दूध पिणाऱ्या त्या निरागस कोमल वासरात देव आहे. आपल्याला जन्म देणाऱ्या आणि आमचं सांभाळ करणाऱ्या आईवडिलांच्या मनामध्ये देव आहे. अगदी चराचरामध्ये देव सामावलेला आहे. ऊन, वारा, उजेड, पाऊस, ढग, डोंगर, समुद्र, नदी, नाले, अगदी चराचरामध्ये सगळीकडे देव सामावलेला आहे. मोठमोठ्या क्षेत्रात, मोठमोठ्या मंदिरातनी आणि मठातनी देव शोधायची गरज नाही. जय श्रीराम भावांनो, हा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला आणि छान वाटला तर फक्त एक दिवस तुमच्या आईवडिलांचा फोटो तुमच्या स्टेटसला ठेवा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम असं घाला.